गुपित जे घर उद्ध्वस्त करत. कोल्हापूर जिल्ह्यातलं पांगारेवाडी नावाचं गाव. गाव लहानसं असलं तरी निसर्गानं भरलेलं, सभोवताली हिरवीगार शेतं, मधूनच वाहणारा ओढा आणि दूरवर दिसणारे पश्चिम घाटातील डोंगर. सकाळी कोंबड्यांच्या आरवण्याने दिवस सुरू व्हायचा, तर संध्याकाळी शेतातून गुरं परतताना वाजणाऱ्या घंटानादाने गावात एक वेगळाच साज पसरायचा. गावाच्या टोकाला एक लाल कौलांचं, मोठं पण साधं घर होतं, ते सागर आणि नीलमचं. लग्न आणि सुरुवातीचं सुख. सागर उंच, गव्हाळ वर्णाचा, चेहऱ्यावर गंभीर पण आकर्षक भाव असलेला मुलगा. तो लहानपणापासून अभ्यासात हुशार. गावातील लोक त्याचा आदर करायचे, कारण तो पहिला असा मुलगा होता ज्याला सरकारी नोकरी लागली होती. नीलम, सुंदर, गोरी, मोठे डोळे आणि गालावरचे हलकेसे खळीचे खुणा तिच्या सौंदर्यात भर घालायचे. ती घरकामात चपळ, बोलण्यात गोड आणि वागण्यात सोज्वळ. त्यांचं लग्न झालं तेव्हा संपूर्ण गाव आनंदात होता. पहिल्या काही महिन्यांत सागर महिन्याला 8-10 दिवस घरी यायचा. त्यांचे दिवस प्रेमाने भरलेले असायचे. संध्याकाळी दोघे घराच्या ओसरीत बसून चहा प्यायचे, शेताच्या कामाच्या, गावाच्या गप्पा मारायचे. एकटेपणाचं सावट. लग्नाच्या दुसऱ्या वर्षी सागरची कामाची जबाबदारी वाढली. तो महिन्यातून फक्त एकदाच घरी येऊ लागला, कधी कधी तेही शक्य होत नसे. फोनवर तो फक्त 2-3 मिनिटं बोलायचा. नीलम, मी ठीक आहे. तू काळजी घे. नीलमसाठी हा बदल मोठा होता. सुरुवातीला तिने मनाला समजावलं, तो नोकरी करतोय, आपल्यासाठी झटतोय. पण दिवसेंदिवस एकटेपणा बोचू लागला. संध्याकाळी शेताच्या माळावरून येणाऱ्या गुरांच्या घंटानादात ती एकटीच अंगणात बसायची. घरात शांतता पसरलेली असायची, जणू कुणीच नसे. याच काळात गावात एक ओळखीचा चेहरा परत आला, राजेश. राजेश आणि सागर लहानपणीचे मित्र. दोघे शाळेत एकत्र बसायचे, खेळायचे. पण 10वी नंतर राजेशने शिक्षण सोडलं आणि शहरात कामाला गेला. आता 15 वर्षांनी तो परत गावात आला होता. दिसायला तो अजूनही देखणा, रुंद खांदे, गडद डोळे, हलकसं मिश्किल हसू. पहिल्यांदा नीलमला तो रस्त्यात भेटला. अगं नीलम, ओळखलंस का मला? नीलम थोडं हसली. हो, राजेश ना. खूप वर्षांनी दिसलास. हो ग, शहरात होतो. पण आता कायमचं गावात आलोय. सागर कधी येतो घरी? महिन्याच्या शेवटी, नीलमने हळू आवाजात सांगितलं. त्या दिवशीचं त्याचं हसणं नीलमच्या मनात ठसून राहिलं. पुढच्या काही आठवड्यांत राजेश वारंवार घरात यायला लागला. कधी विहिरीचं पाणी काढायला मदत, कधी शेतात नांगरणी, कधी फक्त गप्पा. त्याच्या बोलण्यात सहजपणा, नजरेत काहीतरी वेगळं होतं. एकदा विहिरीवर पाणी काढताना राजेश म्हणाला, तुझं हसणं अजून तसंच आहे, नीलम, शाळेत जसं होतं तसं. नीलम गालावरच्या खळी लपवत हसली, पण मनात कुठेतरी हलकासा थरार उठला. एक दिवस जोरदार पाऊस होता. आभाळ गडगडत होतं. नीलम शेताच्या बांधावर कपडं गोळा करत होती. तेवढ्यात राजेश छत्री घेऊन आला. विजशील, घे ही छत्री, त्याने सांगितलं. नीलमने छत्री धरली, पण वाऱ्याने ती हालत होती. राजेशने तिचा हात धरून छत्री नीट केली. त्यांच्या बोटांचा स्पर्श झाला, आणि त्या क्षणी दोघांनी काहीही न बोलता एकमेकांकडे पाहिलं. पावसाच्या सरी, गडगडाट, आणि हृदयाचे ठोके, सगळं एकत्र मिसळून एक न बोललेली भावना स्पष्ट झाली. त्या रात्रीनंतर त्यांच्या भेटी जास्त झाल्या. कधी शेताच्या कडेवर, कधी घराच्या मागच्या अंगणात, गुपचूप. गावातल्या डोळ्यांना काही लपून राहत नाही. एका तरुणाने त्यांना एकत्र पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी अफवा पसरल्या. नीलम आणि राजेश, काहीतरी आहे दोघांमध्ये. सागरच्या कानावर शहरात ही बातमी पोहोचली. सागर संतापाने घरी आला. नीलम, मला सगळं समजलं आहे. हे खरं आहे का? नीलम थथरली, पण शांत राहिली. उत्तर दे, सागर ओरडला. नीलम डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, तू कधी माझ्यासोबत होतास का? फक्त पैशांनी संसार चालतो का? म्हणजे होय, तू माझा विश्वास तोडलास. त्या रात्री मोठा वाद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी नीलम माहेरी गेली, कायमची. सागर गावात एकटा राहिला, बदनाम झाला. राजेशवरही गावकऱ्यांनी बोटं दाखवली. नीलमचं राजेशसोबतचं नातंही फार दिवस टिकलं नाही, कारण अपराधगंड आणि लोकांचे टोमणे दोघांनाही खात होते. तीनही जण वेगवेगळ्या वाटेने गेले, पण मनात एकच सत्य कोरलं गेलं. अनैतिक नातं क्षणिक सुख देतं, पण आयुष्यभराचं दुःख सोडून जातं. नीलम माहेरी परतली तेव्हा आईवडील काही न बोलता तिला आत घेतले. आईने फक्त तिच्या डोळ्यांत पाहिलं, आणि सगळं समजलं. नीलम, काय झालं ग? आईने हलक्या आवाजात विचारलं. नीलम डोळे पुसत म्हणाली, आई, काही विचारू नकोस. फक्त माझ्यासोबत राहा. माहेरच्या घरात तिला सुरक्षित वाटत होतं, पण मनात सतत अपराधगंड कुरतडत होता. गावात तिच्याबद्दल चाललेल्या कुजबुजा, सागरच्या डोळ्यातला राग, आणि राजेशसोबत घालवलेले क्षण, सगळं एकत्र येऊन तिला अस्वस्थ करत होतं. रात्री ती एकटीच अंगणात बसून आकाशाकडे बघायची. मी खरंच सुख शोधलं का? की फक्त एक चूक केली? हा प्रश्न तिला झोपू देत नव्हता. गावात परतल्यावर सागरचे दिवस वेगळे झाले. घरात नीलम नव्हती, जेवण स्वतः बनवावं लागायचं, कपडे धुवावे लागायचे.
पण त्यापेक्षा जास्त त्रास देत होतं लोकांचे नजर टाकणं. अरे सागर, काही ऐकलं ते खरं आहे का, कुणीतरी हसत विचारायचं. कुणी टोमणा मारायचं, सरकारी नोकरी असून बायको हातात राहिली नाही. रात्री तो एकटाच दिवा लावून बसायचा आणि निलमसोबतच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी उकरून काढायचा. तिला हसताना पाहिलेला चेहरा, अंगणातल्या फुलझाडांना पाणी घालताना तिचं गाणं गुणगुणणं, सगळं आठवायचं. राग, दुःख आणि प्रेम तिन्ही भावना एकत्र त्याच्या छातीत घुसमट करत होत्या. त्याला वाटायचं, कदाचित मी तिला जास्त वेळ दिला असता तर हे घडलं नसतं, पण लगेचच मन कठोर करून म्हणायचा, नाही, तिनेच चूक केली. राजेशसाठी सुरुवातीला निलमसोबतचे क्षण आनंदाचे होते. पण अफवा पसरल्यावर त्यालाही लोकांनी टाळायला सुरुवात केली. गावात कुणी त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हतं. शेतात काम करताना पाठीमागून आवाज यायचा, पाहिलंत का, हा तोच, दुसऱ्याच्या बायकोसोबत. रात्री तो झोपत नसे, अंगणात बसून सिगारेट ओढत राहायचा. त्याच्या डोळ्यांसमोर सतत सागरचा राग, निलमचे ओले डोळे आणि स्वतःची चूक फिरत राहायची. तो स्वतःशीच बोलायचा, मी का केलं हे? क्षणिक आकर्षणासाठी एका माणसाचं घर उद्ध्वस्त केलं. त्याने निलमला भेटण्याचा प्रयत्न केला, पण निलमने त्याला स्पष्ट सांगितलं, राजेश, आपलं नातं संपलं. आता मला फक्त शांततेत जगू दे. काळ गेला. निलम माहेरी राहू लागली. आईवडील तिचं लग्न पुन्हा लावून देण्याचा प्रयत्न करत होते, पण कुणीही तयार नव्हतं. सागर आपलं डोकं कामात खुपसून बसला, पण घरातली रिकामी जागा कधीच भरली नाही. राजेश एकटा राहिला, शेती करून कसंबसं पोट चालवू लागला. गावातली कुजबूज मात्र थांबली नव्हती. आणि तिघांच्या मनातला अपराधगण, तो तर आयुष्यभराचा साथीदार झाला होता. शेवटी फक्त एकच सत्य उरलं. अनैतिक संबंध कधीच सुखाचा शेवट देत नाहीत, ते फक्त आयुष्य उद्ध्वस्त करतात. उरणजे भरले नाहीत. 5 वर्ष उलटून गेली होती. पांगारेवाडी आता बदललं होतं, काही नवीन घरं, रस्त्यांवर सिमेंट, शाळेचं नवं इमारत. पण काही गोष्टी मात्र बदलल्या नव्हत्या, लोकांच्या आठवणी. निलम आता आईसोबत राहत होती. केसांना थोडी पांढरी झाक आली होती, पण चेहऱ्यावर अजूनही शांत सौंदर्य होतं. ती गावातल्या महिला बचत गटात काम करायची आणि गरजू महिलांना मदत करत होती. बाहेरून पाहिलं तर तिचं आयुष्य सावरलेलं वाटायचं, पण आतमध्ये अजूनही एक पोकळी होती. अनपेक्षित भेट. गावातल्या मंदिराचा उत्सव होता. निलम बचत गटाच्या स्टॉलवर बसली होती. गर्दीतून अचानक तिला एक ओळखीचा चेहरा दिसला, सागर. तो थोडा वृद्ध वाटत होता, डोळ्यांत गंभीरपणा अधिक आणि चेहऱ्यावर रेषा वाढलेल्या. सागरने थोडा वेळ तिला पाहिलं. निलमचं हृदय जोराने धडधडलं. 5 वर्षांनंतर पहिलीच वेळ होती जेव्हा ते दोघं एकमेकांसमोर उभे होते. कशी आहेस? सागरने शांतपणे विचारलं. मी ठीक आहे, आणि तू? निलमने नजर चुकवत उत्तर दिलं. ठीक, काम चालू आहे. त्यांच्यातल्या हवेत अजूनही जुन्या आठवणींचा भार होता. सागरने काही क्षण थांबून म्हटलं, निलम, मला तुझ्याशी बोलायचं आहे. एकदा वेळ काढशील? निलमने उत्तर न देता फक्त मान हलवली. राजेशची सावली. त्या रात्री निलम घरी जात असताना रस्त्याच्या कडेवर कोणीतरी उभा होता, तो राजेश होता. तो खूप बदललेला दिसत होता. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यांत पोकळपणा. निलम, त्याचा आवाज थरथरत होता. निलम थांबली नाही, फक्त म्हणाली, राजेश, मला भूतकाळ परत नको करू. पण मला माफी मागायची आहे. तो पुढे आला. ती माफी माझं आयुष्य परत देऊ शकत नाही. निलमचा स्वर कडक झाला. राजेश काही बोलला नाही, फक्त मान खाली घालून तिथून निघून गेला. सागर आणि निलम शेवटचं बोलणं. दुसऱ्या दिवशी निलम आणि सागर गावाबाहेरच्या ओढ्याजवळ भेटले. सागर शांतपणे म्हणाला, निलम, इतकी वर्ष मी तुझ्यावर राग धरला, पण आता वाटतं, आपल्यातला दोष फक्त तुझा नव्हता. मीही तुझ्यासाठी नव्हतो. निलमचे डोळे पाणावले. हो सागर, चूक माझी होती, पण ती एकटेपणातून झाली. मी ती परत करू शकत नाही. दोघे काही क्षण शांत बसले. ओढ्याचं पाणी हळूहळू वाहत होतं. सागर म्हणाला, कधी वाटतं, आपण पुन्हा सुरुवात करू शकू का? निलमने डोकं हलवलं, नाही, काही जखमा भरल्यासारख्या दिसतात, पण आतून त्या कायमच्या उघड्या राहतात. ते दोघे उठले आणि विरुद्ध दिशांना चालू लागले, जणू आयुष्याच्या रस्त्यावर पुन्हा एकदा कायमचे वेगळे झाले. राजेशचा शेवट. काही दिवसांनी गावात बातमी आली, राजेश शहरातल्या कामावरून परतताना अपघातात मरण पावला. निलमला ती बातमी ऐकून काहीच वाटलं नाही, फक्त मनात एक वाक्य आलं. काही चुका आपलं आयुष्य संपवतात, तर काही मृत्यूपर्यंत पाठलाग करतात. सागर अजूनही गावात राहतो, निलम महिला गटाचं काम चालू ठेवते. ते दोघे एकमेकांना पाहतात, पण बोलत नाहीत. गावातील लोकांसाठी ही फक्त एक जुनी गोष्ट झाली आहे, पण निलम, सागर आणि राजेशसाठी ती कायम जिवंत असलेली जखम आहे. राजेशच्या मृत्यूनंतर 2 वर्ष झाली होती. गावात निलमचा सन्मान परत वाढला होता, कारण ती महिला बचत गटात चांगलं काम करत होती, गरीब महिलांना स्वावलंबी बनवत होती.
पण तिचं वैयक्तिक आयुष्य अजूनही एकाकी होतं. नवीन प्रस्ताव. एके दिवशी बचत गटाच्या बैठकीनंतर गावातील सरपंचाची बायको नीलमला म्हणाली, नीलम, तुला एक प्रस्ताव आहे. माझा चुलत भाऊ आहे सुधीर. शहरात नोकरी आहे, विधूर आहे, पण स्वभावाने चांगला आहे. तुझ्याशी लग्न करायची त्याची इच्छा आहे. नीलमने काही क्षण विचार केला. आयुष्यभर एकटी राहायचं का, की पुन्हा एकदा विश्वास ठेवून पुढे जायचं? तिच्या मनात भूतकाळाची सावली डोकावली, सागरचा चेहरा, राजेशचे शब्द, लोकांच्या नजरा. पण शेवटी ती म्हणाली, ठीक आहे, एकदा भेटते त्याला. सुधीरसोबत पहिली भेट. सुधीर साधा, प्रामाणिक माणूस वाटत होता. त्याने नीलमकडे पाहून म्हटलं, माझं आयुष्यही अर्धवट आहे. मला तुझ्यासोबत पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. पण मला तुझा भूतकाळ माहीत आहे, आणि मी त्याला अडथळा बनवणार नाही. नीलमच्या डोळ्यांत पाणी आलं. कोणी माझं भूतकाळासह स्वीकारेल असं मला वाटलंच नव्हतं, ती मनात म्हणाली. भूतकाळाचा परतावा. लग्नाची तयारी सुरू झाली. पण काही लोकांना हे पचलं नाही. गावात कुजबूज सुरू झाली. पुन्हा लग्न, त्या अनैतिक नात्यानंतर? सुधीरला कळत नाही का ती कोण आहे? एका संध्याकाळी सागर नीलमला भेटायला आला. नीलम, मी तुझ्यासाठी आनंदी आहे, पण तुला माहीत आहे ना, गाव तुला विसरणार नाही. तुला ताकद लागेल हे नातं टिकवायला. नीलमने त्याच्याकडे पाहिलं आणि हसली. सागर, मी आता भूतकाळाला भीक घालणार नाही. त्याच्याशी लढायचं ठरवलंय. लग्नाच्या दिवशी काही लोकांनी टोमणे मारले, काहींनी कुजबूज केली. पण नीलम निर्धाराने पुढे गेली. मंडपात बसताना तिने मनाशी ठरवलं, आता मी माझं आयुष्य दुसऱ्यांच्या न्यायनिवाड्यावर सोडणार नाही. सुधीरने तिचा हात धरला, आणि दोघे नव्या आयुष्याच्या प्रवासाला निघाले. भूतकाळ अजूनही मागे होता, पण नीलमला माहीत होतं, यावेळी ती त्याला हरवणार आहे.